सुंदर ते ध्यान भेविटे
लागत व्यवहार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार तेने भारे अवघे काम भारे अवघे काम
एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, तेने झाले अवघे काम, निवारिला भवश्रम. परद्रव्य परणारी झाली विषाची परी, तेने झाले अवघे काम, निवारिला भवश्रम. तुका मने फार नाही लागत व्यवहार, तेने झाले अवघे काम, निवारिला भवश्रम. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदमीशमानंदी वल्लभं. आत्मरूप गणेशु किलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेच बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. घ्यावी घ्यावी माझे सेवा, घ्यावी घ्यावी माझे सेवा, घ्यावी माझे सेवा, सेवा दीन दुर्बलाचे देवा, घ्यावी घ्यावी माझे सेवा, दीन दुर्बलाचे देवा, दीन दुर्बलाचे देवा, घ्यावी घ्यावी माझे सेवा, घ्यावी घ्यावी माझे सेवा, घ्यावी घ्यावी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, धरिला चित्ते आम्ही रकुमाईचा पती, तेने झाले अवघे काम, निवारिला भवश्रम. याचा विकोप पूर्ण बंद करा आणि आवाज द्या, जरा आवाज द्या. जगद्गुरु जगदवंद्य देव निवासी श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा उत्कृष्टाचा प्रसादिक बहुतेकांच्या परिचयातील असलेला अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराय परमात्मा प्राप्तीनंतर प्राप्त होणारा स्वानुभव व्यक्त करतात. एका पंढरीनाथाचं चिंतन केल्यानंतर आमच्या जीवनाला सहज साध्य भूमिका काय प्राप्त झाली त्याचा विचार आहे.
तत्वमसी महावाक्यानं अहम ब्रह्मास्मी या तत्वाचा शोध लावला, पण तिथपर्यंत जाण्याचा प्रवास आम्हाला तुकोबाऱ्यांना विचारावा लागतो, हे तितकं सत्य आहे. ज्ञानोबाऱ्याचा हात धरल्याशिवाय माझ्यातला आणि देवातला भेद निवृत्त होणं कदापिही शक्य नाही आहे. पण एक गोष्ट नवलाईची ते सांगावी वाटते. अहम ब्रह्मास्मी हे तत्व संतांना जरी मान्य असलं तरी त्या मान्यतेला आज संत पाठपुरावा करत नाहीत. जर मीच देव झालो तर परमार्थ क्षेत्रातला परमात्मा प्राप्तीसाठी भोगलेला आनंद, केलेली साधना याच्यामध्ये मजा राहणारच नाही. म्हणून देव देवाच्या ठिकाणी आणि साधक साधकाच्या ठिकाणी ठेवायचं आहे. मी भक्त तू देव ऐसे करी या न्यायाप्रमाणे जगत असताना परमात्म्याला एका उंच अधिष्ठानावरच बसवलं पाहिजे. आम्ही खालीच बसलो पाहिजे, तर त्या परमार्थातली खरी मजा आहे. विद्यार्थी झाल्याशिवाय शिक्षणातला आनंद नाही, साधक झाल्याशिवाय परमार्थातला आनंद नाही. आपली अवस्था जरी परमात्मा तत्वाशी भिन्नतेनं गेली नसेल, तुम्ही आणि परमात्मा एक जरी झालेला असला तरी भजन सुखासाठी तुम्हाला देव देवाच्या ठिकाणी ठेवावं लागेल. देव पाहावं उंच उभे ठाई राहावं. म्हणजे स्टुलावर का टेबलावर हा प्रश्न नाही आहे. उंच उभे म्हणजे आपल्या अंतःकरणातील तीव्रता वाढवावी लागते. काही येतात देखेन माझा मायबाप या न्यायाप्रमाणे आपली अंतःकरणातील भूमिका अगदी तिष्ठतेनं तीव्रतेनं वाढवत गेलात तर नक्कीच तो परमात्मा बोध आम्हाला सहज साध्य होऊ शकतो. पण या तत्वमसीनं आमच्या जीवनातल्या परिसंवादाला कुठंतरी कठोर मानलेला आहे. आमच्यापर्यंत ती भाषा येऊ दिली नाही. संस्कृत वाणी देवे केली मग प्राकृत काही चोरापासून झाली, तोही निर्माण करणारा पंढरीनाथच आहे हे विसरता कामा नये. पण संस्कृत भाषा प्रत्येकाला अवगत नाही ना. ज्ञानेश्वरी वाचणारा प्रत्येक व्यक्ती त्या ज्ञानेश्वरीमध्ये येणारे श्लोक वाचतो का? तेवढा एक व्यासपीठ चालकच वाचतो, बाकीचे सगळे गप बसतात आणि पुन्हा ओव्या आले की पुन्हा डोकं घालतात. जे आम्हाला वाचताच येत नाही त्याचं अनुकरण कधी करायचं हो? जे आम्हाला बोबडी वळते जे वाचताना त्याच्यासारखं जगावं कसं? मान्य भगवद्गीता आम्हाला जगावं कसं हे शिकवते आणि श्रीमद भागवत आम्हाला मरावं कसं हे शिकवत असेल तरीसुद्धा जे आम्हाला पचनी पडत नाही, जे आम्हाला वाचता येत नाही त्याचा विचार कुठपर्यंत करणार सांगा ना. म्हणूनच परमात्म्याने आमच्यापर्यंत काही भाषा अवगत करून ठेवलेल्या आहेत. देवच कधी कधी संत रूपात येतो आणि परमार्थ आमच्यापर्यंत पोचावा म्हणून मनोरंजनात्मक भूमिकेतून तो परमार्थ तुमच्या समोर ठेवतो. याच्यात अग्रगण्य नाव नाथरायांचं आहे. कधी वृश्चिक असेल, कधी पिंगळा असेल, कधी जोगी असेल, कधी भारूड असेल, कधी परडी असतील, कधी मृदंग पाटी असतील. अशा मनोरंजनातून अभंग निर्मिती केली आणि त्या अभंगातून कुठंतरी आमचं तत्व आमच्या डोळ्यासमोर दिसावं अशा अनेक भूमिका राबवून ठेवल्या. याच्यामध्ये काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगाशी आला, तेने माझा प्राण चालिला. काम क्रोधादी विकाराचं मर्दलन करण्यासाठी अनेक अभंग असतील, पण विंचवाचं रूपक वापरून कधी कधी ठेवलेलं आहे. कधी कधी मी जोगी झालो, माझ्या हातात परडी होती, त्या परडीत मी काय दान मागावं या संबंधात अनेक भूमिका आहेत. पण कधी कधी जोगव्याच्या रूपातून, कधी कधी भारुडाच्या रूपातून, तर कधी कधी विंचू चावला या माध्यमातून, कधी कधी देव एका पायाने लंगडा या भूमिकेतून देव आमच्या समोर आणून ठेवणारे संत या जगात फार सर्वश्रेष्ठ आहेत. कारण भगवंतांनी उपदेश देताना एका अर्जुनाचाच विचार केलाय. त्याच्यामध्ये रथावर बसलेला हनुमंतराय आणि पाहुणा म्हणून आलेला संजय याला जर सोडलं तर भगवद्गीता आजही कोणाला कळत नाहीये. भलेही 700 श्लोक त्याच्यासाठी वापरण्यात आलेले असले, व्यासांनी तुमच्यासमोर जरी आणून ठेवला असलं, दुपारी आपली चर्चा या संबंधात झाली आहे, पण या सगळ्या संबंधाचा विचार करताना तुकोबाऱ्याची एक मानसिक भूमिका आहे. तुकोबाऱ्या आपल्या अंतःकरणात ज्यावेळेस परमात्मा प्राप्तीचा उद्बोध करतात त्यावेळेस ते किती सहज साध्य होतं आणि ते प्राप्तीनंतर आम्हाला काय काय मिळालं याचा विचार मात्र तुकोबाऱ्यांनी प्रस्तुत अभंगात केलेला आहे. आता परिहार वगैरे द्यायची काही गरज नाही असं वाटतंय, पण कीर्तनात सवय लागली आहे, त्याला काय करावं? जागराचं कीर्तन असं नाही तर सप्त्याचं असो. दुपारी 2-3 तास बरळलोय, आताही तेच बोलायचं आहे, पण थोडासा परिहार देणं आवश्यक वाटतं म्हणून बोलतो. अगदी सहज प्रतिवर्षाप्रमाणे आपण याही वर्षी उत्सवात दाखल झालात, उपस्थित राहिलात. त्याच्यामध्ये श्रीमद भागवत असेल, अन्नदान असेल, पारायणादी सोहळा असतील आणि याचबरोबर वारकरी सांप्रदायिक कीर्तन परंपरा, ज्या कीर्तन परंपरेचं आजचं हे प्रथम दिवसाचं वागपुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करायचं आहे. आता पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा या संबंधात तुकोबाऱ्याने कुठं काही लिहून ठेवलेलं नाही आहे. कारण गाथा कीर्तनकारासाठी तयार झाला नाही बरं का.
जर असं असलं असतं तर मग कीर्तनकाराला बंधन घातली असती की कोणत्या दिवशी तुम्ही कोणता अभंग घ्यावा. पण नंतर ज्या जुन्या कीर्तनकारांनी काही नियमावली घालून दिली, मग त्याच्यात वास्तुक शांतीचं कीर्तन असेल तर जाळी येली लंका हा अभंग तुम्हाला घ्यायचा अधिकार नाही बरं का. असे अनेक गोष्टी आहेत, असा अनेक विचार या संबंधात आहे. मग प्रथम दिवशी काय सांगावं? भगवंताचं नाम, रूप आणि गुण हे 3 दिवसात वर्णन करा. मधले 3 दिवस भक्ती, ज्ञान, वैराग्य सांगा. 7व्या दिवशी मागणी मागा, काल्या दिवशी नारळ घेऊन घरी जावा. असे काही विचार, असा काही संबंध या भूमिकेतून वापरला गेलेला आहे. पहिल्या दिवशी कीर्तनाची आवड निर्माण होण्यासाठी देवाच्या रूपाचं वर्णन करा किंवा भगवंताचं नाम का घ्यावं याचा विचार करा. प्रस्तुत अभंगात तुकोबाऱ्या दोन्ही साधनेचा विचार करतात. चित्ते परमात्म्याला धरल्यानंतर, रूपाकडे बघितल्यानंतर कोणती भूमिका प्राप्त झाली आणि त्याचं नामस्मरण करताना आम्हाला काय काय मिळालं, दोन्ही संबंधाचा विचार या अभंगात आहे. फक्त कुठल्याही शब्दामध्ये रूप किंवा गुण असा विचार आला नाही, नाम असा शब्द आला नाही, हे गुप्त रूपानं आहे. पण प्रस्तुत अभंगाच्या 4ही चरणाचा विचार केला तर एक एक चरणामध्ये तुकोबाऱ्याच्या अभंगाच्या भूमिकेत कधी कधी तुकोबाऱ्या निर्गुण परमात्म्याच्या उपासनेचा मार्ग सांगतात. तेने झाले अवघे काम, याच्यामध्ये त्याच्या संगतीचा परिणाम सांगतात. परद्रव्य परणारी झाली विषाची परी, त्याला भेटल्यानंतर कोणकोणता त्याग आमच्या जीवनामध्ये झाला त्याचा विचार सांगतात. आणि तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, याच्यामध्ये त्याची संगत करताना येणाऱ्या अडचणीचा विचार सांगतात. 4ही चरणाचा जर वेगवेगळ्या अंगाने विचार केला तर तुकोबारे निर्गुणही उपासक आहेत आणि सगुण उपासकाचाही विचार करतायत. आमच्या जीवनातली एक योग्य परिभाषा, जीव परमात्मा प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी काही साधना त्याला कराव्याच लागतात आणि परमार्थ करणं हा प्रत्येकाचा नियमच आहे ना. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. मी गंगेचं सांगणं गेलं बरं. आपलं घर म्हणजे गंगा आहे आणि हे सागर आहे. आता ती गंगा 9 वाजता सागराला मिळायला लागल्यावर वाटत काही बंधारे लागत असतील ना. वट्ट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, थांब की आत्ताच चालू झाले, एवढ्या लवकर काय म्हणणार आहे, जरा बस दोघं मिळून आपण चहा पिऊन मग पहिली चाल झाल्यावर जाऊ, असे बंधारे लागतात बरं का आडवे. गंगेनं समुद्राला मिळाल्यावर थेट समुद्रात मांडी घालून बसावं, इतर तिथं थांबत जाऊ नये. पाणी थांबलं तर गडूळ होण्याची शक्यता आहे, मग पिण्याच्या सुद्धा पात्रतेचं राहत नाहीत. मी गंगेचं सांगणं गेलो अजूनही आपली भूमिका अशीच असायला हवी. 2 वाजले, कथेची वेळ झाली, गंगेनं पटकन समुद्रात मांडी घालून बसावं. आपली ही तिष्ठताच कधीतरी देवाचं दर्शन करून दिल्याशिवाय राहत नाही. नाही देवाचं दर्शन झालं 7व्या दिवशी काला तरी आपल्याला खायला मिळणार आहे, यात काही नवल नाही. पण काला या शब्दाच्या मुख्य भूमिकेला पात्र होण्यासाठी अगोदर 7 दिवस आम्हाला कीर्तन ऐकावं लागेल, तर 8व्या दिवशीचा काला आमच्या हातात मिळतो. अजून एकदा बोलेन, तुम्ही जर डायरेक्ट काल्या दिवशी काला वाटप करताना कुठून तरी बाहेर गावून आलात आणि काला वाटप चाललाय म्हणून एसटीतनं उतरून डायरेक्ट हात पुढं केला तर तुम्हाला दहीलाही मिळेल पण काला मिळणार नाही बरं का. कारण काला खाण्यासाठी 4 पद्धती भगवान श्रीकृष्णाने अवलंबित केलेले आहेत. याचा विचार भागवतात पुन्हा जरी येणार असला तरी त्याच्यातला एकच मुद्दा मला त्याच्यातला सांगायचा आहे आणि तो प्रस्तुत अभंगाशी अनुसरणीय आहे म्हणून, तो म्हणजे दुसरा मुद्दा आहे. कोणता? तुम्हाला जर काला खायचा असेल तर दुसरा मुद्दा हा आहे. बाकीचे 3 मुद्दे मी कथेत सांगेन, काळजी करू नका. फक्त एक दुसरा मुद्दा मला सांगायचा आहे. जे जे गोपाळ उंच आहेत त्यांनी थोडंसं लांब लांब बसा आणि जे जे बुटके बुटके आहेत त्यांनी माझ्या जवळ बसा. आजच्या अभंगाला हा सिद्धांत पुरेपूर लागू होतो बरं का. उंच म्हणजे जे स्वतःला उर्मट अहंकारी समजतात ना, माझ्याशिवाय काहीच होत नाही म्हणतात ना, त्यांनी माझ्यापासून लांबच राहा. आणि जे स्वतःला नम्र समजतात त्यांनीच माझ्याजवळ बसा. हा काल्यातला सर्वात मोठा आणि उच्चतम नियम आहे. काला म्हणजे जीवब्रह्मी ऐक्य आहे. रखुमाईचा पत्ती चित्तात धारण करण्यासाठी हातामध्ये काला घ्यावा लागतो, पण तो काला खाण्यासाठी आम्हाला कुठंतरी संतत्व सिद्ध करून घ्यावं लागतं. कारण काला वाटणारे या जगामध्ये 2च आहेत. कोण? काला करते संत जन सवे त्यांच्या नारायण. एकतर काला वाटणारे संत नाही तर देव, या दोघांपेक्षाही काला कोणीच वाटलं नाही. लक्षात घ्या, मला बोलायचं काय होतं, चित्ती परमात्मा धारण केल्यानंतर अवघ्या कामाची निवृत्ती झाली असं तुकोबाऱ्या जर म्हणत असतील तर ते अवघ काम नेमकं कोणतं आणि चित्ता रुक्माईचा पती धारण करण्याची योग्य प्रक्रिया कोणती, या संबंधाचाच विचार सांगून मला कीर्तन थांबवायचं, अगदी वेळेत पूर्ण करायचं, हेही लक्षात घ्या. नाहीतर म्हणले होते महाराज भागवत तुम्ही लईत लवकर सारून टाकले, जवळजवळ 1:30 वाजेपर्यंत तरी तुमचं कीर्तन चालू द्या असं वाटत येताना काही लोक म्हणले मला. मी काही 1:30 वाजवणार नाही, 1 वाजता शेवटची चाल देतो, काळजी. मला वेळेचं पूर्ण भान आहे. अगदीच नकळे दिवस की रातीन अखंड घड्याळाकडे पाहती अशी भूमिका आत्ताच्या काळात निर्माण झाली. शॉर्ट बट स्वीट अशी कीर्तनाची पद्धत आहे.
9चं कीर्तन 9:30ला चालू होऊ द्या, काही हरकत नाही, पण 11चं कीर्तन 11:30च्या पुढे जाऊ देऊ नका, अशी म्हणणारी आज जास्त लोकसंख्या. इथले सगळे चांगले आहेत, मला 7-7 दिवस तुम्हाला बोलवून घ्यायचं आहे, आजच कशाला रागाला आणू, मी बाहेरला सांगतोय कुठलं तरी, मला काय बोलायचं ऐका. जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या वाङ्मयिक परंपरेचा जर विचार केला तर तुकोबारे अनादी काळापासून भगवत भक्ती करत आहेत. ज्या भक्तीमध्ये येणाऱ्या अडचणीचा जर विचार केला तर मी कथेमध्येही बोलून आलो आहे. पहिला अंबऋषीचा जन्म आहे, तिथं दुर्वासाने त्रास दिला आहे. दुसरा प्रल्हादाचा जन्म आहे, तिथं हिरण्यकश्यपूने त्रास दिला आहे. तिसरा अंगदाचा जन्म आहे, त्यावेळेस रावणाने त्रास दिला आहे. चौथा उद्धवाचा जन्म आहे, त्यावेळेस कंसाने त्रास दिला आहे. 5वा नामदेवराचा जन्म आहे, त्यावेळेसही जगाने पार मारलंय. आणि तुकोबाऱ्याचा जन्म असताना तर काय काट्यानं झोडपलंय का? मला का बोलायचं आहे, आमच्या कीर्तनानंतर आम्हाला मिळणारी जी फळं आहेत त्यात आमच्या सांसारिक सुखाचा फायदा होतो. मला वाटत नाही आज कीर्तन झाल्यावर मला नारळ भेटेल, कारण मी 7 दिवस इथं थांबणार आहे. पण कीर्तन झाल्यावर रोजच्या कीर्तन करायला नारळ आहे ना? नाही, उगा विचारलं, मला माहीत नाही आहे ना. मला 7व्या दिवशी नाही, माझा बोलण्याचा हेतू लक्षात घ्या. तुकोबाराही कीर्तन केल्यानंतर त्यांनाही जगाने नारळ दिला असेलच की, दिलतं का? दिलतं नाही असं नाही, पण त्यांची नारळ जरा वेगळ्या क्वालिटीची होती. कोणी कीर्तन ऐकल्यानंतरही काट्यानं झोडपलं. मंबाजी भट रोज कीर्तनाला येऊन बसणारा, पण एकादशी दिवशी तुकोबाराला मारलं होतं. हे कीर्तन झाल्यानंतरची फलश्रुती आहे. मला वाटत नाही एवढे संकट आले असे तर आम्ही हे गळ्यात ठेवलं असतं, तवाच काढून खुटीला अडकवलं असतो आम्ही. जीवा ही आगोज पडती आघात येवणी या नित्य वारू. एवढी संकट सोसत असतानाही आपल्या वाङ्मयिक परंपरेचा ठेवा तुकोबाऱ्यानं जर जगासमोर ठेवावा वाटत असेल तर मग याचा विचार करणं काय हरकत आहे? हां, माझं कीर्तन 11ला मी सोडणार आहे, बरोबर? हं म्हणा की, मी 11ला सोडणार आहे, काळजी करू नका. पण माझं कीर्तन लांबलंच तर तुम्ही किती वेळ बस चालू? 12 वाजेपर्यंत, बस 1 तास संपली कॅपॅसिटी. अजून कोणाचं काही मत? 12च्या पुढं नाही जमणार ना? फार फार तर किती सांगा? हां, 12:30 बस. नाही, तुकोबारे 13 दिवस बसले होते हो, म्हणून विचारलं. तो इंद्रायणीच्या काठावर गाथा बुडाल्यानंतर, म्हणून तुम्हाला सहज विचारलं. काय वाटतं काय आपल्याला? आमच्या परमार्थात आम्ही 1 तास सुद्धा जास्त बसू शकत नाही, पण तोच परमार्थ समाजासाठी समोर ठेवत असताना जो गाथा इंद्रायणीमध्ये बुडाला तो 13व्या दिवशी माघारी दिला. इंद्रायणीला विचारलं, माघारी द्यायचं होतं तर 13 दिवस का वाट बघायला लावलीस? त्यावेळेस तिनं म्हणते, तुम्ही जगाच्या कल्याणासाठी गाथा तयार केल्यात, पण त्याचं पहिलं पारायण मी केलंय म्हणे. गाथ्याचं पहिलं पारायण इंद्रायणीनं केलंय बरं. 13व्या दिवशी ती माघारी दिली, पण 13 दिवस तो गाथा माघारी मिळावं म्हणून जो अनुष्ठान केलं त्याचा विचार मला तुमच्या समोर सांगायचा. उपवास पारणे राखेला दार, उपवास पारणे राखेला दार, उपवास पारणे राखेला दार, उपवास पारणे राखेला दार, केला भोगवटा मलागी, केला भोगवटा मलागी, केला भोगवटा मलागी, उपवास पारणे कधी दारामध्ये अनुष्ठान मांडावं लागलं आणि समाजासमोर काहीतरी परमार्थिक प्रक्रियेचा ठेवा तुमच्या समोर ठेवावा लागला. कारण तुकोबारे उगाच म्हणत नाही आम्ही त्याला चित्तामध्ये धारण केलं.
कारण एक एक अनुभूतीनं तुकोबारे परिपूर्ण होतात. काय एक धरीला अनेक संबंधातून त्याची उत्तर देता येतील. जगत कल्याणासाठी परमात्मा पहिल्यांदा भगवद्गीता सांगायला तयार झाला. श्रीमद भागवतात देव 3 वेळा गुरु झालेत. एक देवहूतीसाठी कपिल भगवान, एक अर्जुनासाठी आणि एक उद्धवासाठी. पण एक कृष्णाचं मोठेपण मला सांगायचं. ऐका, अर्जुनाला भगवद्गीता सांगत असताना अर्जुनाच्या घरी भांडणं चालू होते भाऊकीमध्ये, आणि उद्धवाला गीता सांगत असताना भगवंताच्या स्वतःच्या घरात भांडणं चालू होती. प्रभास क्षेत्री भांडणं लागलेली माहिती आहे ना, ते येणार आहे शेवटच्या दिवशी. पण घरात दुसऱ्याच्या भांडणं असो नाहीतर स्वतःच्या असो, जे गीता सांगायला विसरत नाही त्याला कृष्ण म्हणतात. भांडणं कोणाची असो, आपलं तत्व जगाला सांगायला जो विसरत नाही त्याला भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात. पण त्या परमात्म्याच्या अतिव्याप्तीपेक्षा मला त्या परमात्म्याला चित्तात धारण करणारे एखाद्या गोपिकेंचं उत्तर जर द्यायचं झालं तर मला ते थोडं वेगळ्या पद्धतीनं सांगायला आवडेल. ऐका, हेराला शाळा कितवीपर्यंत? 12वी. हेराचं शिक्षण चांगलं का चाकूरचं शिक्षण चांगलं? नाही, तुम्ही मनावर घेऊ नका माझं बोलणं, पण सहज विचारतं कुठलं चांगलं. बरं चला, आता चाकूरचं शिक्षण चांगलं का लातूरचं शिक्षण चांगलं? लातूरचं शिक्षण चांगलं का पुण्याचं शिक्षण चांगलं? बोलत चला. पुण्यातलं शिक्षण चांगलं का अमेरिकेतलं शिक्षण चांगलं? अमेरिकेतलं शिक्षण चांगलं का स्वर्गातलं शिक्षण चांगलं? माझा बोलण्याचा मतितार्थ लक्षात येतो का? बघा, भगवान कृष्ण हे सांदीपणीचे शिष्य आहेत, तर उद्धवजी हे बृहस्पतीचे शिष्य आहेत. बृहस्पती स्वर्गातले देव आहेत आणि सांदीपण हे पृथ्वी तलावरचे आहेत. त्यामुळे आपला भक्ताचा गुरु आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून कधी कधी परमात्म्याच्या अंतःकरणात निर्माण झालेले प्रश्न भगवंत उद्धवाला विचारत होते. उद्धवा, अशा टायमाला काय करू सांग, अशा वेळेला कोणता प्रसंग आणू सांग, त्या प्रसंगाला कसं उत्तर देऊ सांग. म्हणून उद्धवाला कधी कधी भगवंतांनी प्रश्न विचारलेत. का? कारण माझ्या गुरुपेक्षा त्याचा गुरु श्रेष्ठ आहे म्हणून. मला हे मोठेपण सांगायचं नाही, पण एवढा उद्धवाचा गुरु भगवान श्रीकृष्णाच्या गुरुपेक्षा श्रेष्ठ असतानाही भक्ती तत्वज्ञानाचा विचार सांगण्यासाठी उद्धवाला भगवंतांनी गवळणीकडे पाठवले, हे मला सांगायचं. सगळ्या गोष्टी उद्धवाला कदाचित माहीत असतील, भक्ती तत्वज्ञानाचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी, भक्ती म्हणजे काय असते, परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी किती प्रेम करावं लागतं हे उद्धवाला माहीत नाही. म्हणून उद्धवाने त्यांना गवळणीकडे पाठवले. पत्र पाठवायचं एक निमित्त केले महाराज. पण गवळणीच्या घरी 6 महिने उद्धव राहिला होता. भक्ती तत्वज्ञानाचा विचार. का तुमच्या घरी लोणी खायला आला होतो सांगा? त्या गवळणी म्हणतात, अहो त्यानं जर 1 किलो लोणी खाल्लं तर 2 किलो तयार होत होतं, तरी आम्ही जात होतो. का? कारण आम्हाला प्रपंचापेक्षाही त्याला पाहण्यामध्ये जास्त मजा वाटत होती. हे ऐकून ठेवा बरं, उगा ऐकून ठेवा. हे जास्त मनावर घ्यायचं नाही माझं कीर्तन. पण प्रपंचाचा त्याग करून एका परमात्म्याला पाहण्यासाठी विविध कार्य करणं. भरिला उलंडोनी रिता करी घट, मीस पाणी याची गोविंदाची चट, चाले झडझडा उसंतोनी वाट, पाहे परतोनी उभा तोची निड. उगं कुणाच्याही हृदयात जात नाही हो. मी प्रत्येक वेळी हे वाक्य बोलत गेलोय, तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल मला माहीत नाही, पुनरावृत्ती करतो त्याची. देवानं नैवेद्य खावा वाटत असेल तर डोकं आपटून घ्यायची तयारी पाहिजे. देवानं तुमच्या घरी कुंभार बनून काम करावं वाटत असेल तर तुमचे हात तोडून घेण्यात तयारी पाहिजे. आणि देवानं तुमच्या हृदयात बसवायचं असेल तर सावता माळ्यासारखं छाती फाडून घ्यायला सुद्धा मागं पुढं नाही बघितलं पाहिजे. तो का म्हणे भावे देहासे उदार,
त्याग करणं गरजेचं आहे का नाही? पण काही जणांना अनुभव येऊन सुद्धा तो जीव संसारच करत राहतो. मी कित्येक वेळा हे प्रमाण सांगितलेलं आहे, कित्येक वेळा कीर्तनातून दृष्टांत दिलं. शेतकऱ्याला चिंतामणी नावाच्या खड्याची किंमत माहीत नव्हती म्हणून त्यानं त्या आपल्या शेळीच्या गळ्यामध्ये तो चिंतामणी बांधला. तो का म्हणे चिंतामणी शेळी गळा पावी अवकळा म्हणून, किंवा का चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण कामशिरी निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. अशा चिंतामणीचं महात्म्य ज्याला माहीत नाही त्या शेतकऱ्यानं तो चिंतामणी एका शेळीच्या गळ्यामध्ये बांधलेला आहे. ऐका, एक जोहरी एक रत्न पारखे समोरून चाललाय, त्याला ते खडा दिसला. त्यानं म्हणले हा खडा कितीला देणार? म्हणजे तुम्ही सांगा. नाही म्हणले तुम्ही किंमत सांगा आम्ही देतो. म्हणजे द्या 7,000 रुपये त्याचे. किती? 7,000 रुपयाला घेऊन जा. त्याने म्हणले काय बोलता राव, मार्केटमध्ये 2-3 हजाराला मिळतो आणि तुम्ही 7,000 मागताय. म्हणजे 5,000च्या वरी 1 रुपया देणार नाही. म्हणजे पाहिजे असेल तर 7,000ला घेऊन जा, नाहीतर निघून जा म्हणे पुढे. त्यानं मला नको तर नको, चला निघून गेला. त्यानं पुढे पाठी मागून एक व्यक्ती आला, तोही त्याच्यासारखा जोहरी. त्याला रत्न पारख्याची आवड होती. त्यानं म्हणलं हा खडा कितीला देणार? म्हणजे 7,000च्या खाली 1 रुपया नाही बाबा. लगेच खिशातले 7,000 मोजून दिले, खडा घेऊन निघून गेला. ते पुढचं गेलेलं माघारी आलं. पुणे त्यानं बघितलं की खडा नाहीये शेळीच्या गळ्यात. त्याला विचारलं का हो? म्हणे खड्या कुठे गेला? म्हणजे विकला एकाला 7,000. म्हणजे काय मूर्ख माणसं आहेत म्हणे, बाजारात त्याची 1 लाख रुपये किंमत आहे, तुम्ही त्याला 7,000ला विकलात. त्यांनी म्हणले तुम्हाला माहीत असून बी तुम्ही घेतला नाही, तुम्ही किती मूर्ख आहेत. कळालं का माझं बोलणं? मला माहीत नव्हतं म्हणून मी 7,000ला विकला. तुम्हाला माहीत असताना 2,000च्या सौद्यासाठी तुम्ही पुढे निघून गेलात. आमचं असंच झालंय महाराज. कीर्तन ऐकून ऐकून संसार दुःखामुळे प्रमाण पाठ होऊन गेली आहेत. पण हे झालं की कधी एकदा घरी जाऊन झोपवा असं झालंय. कारण कूलरमध्ये पाणी ओतून ठेवलंय आम्ही. आता फक्त बटन चालू करायचं आणि बाजूवर आडवं व्हायचं. आम्ही नाही सुधारणार. शेवटी कावळा सुद्धा आमच्या बाबतीत अतृप्त राहतो. सगळेच जाऊन पाया पडतात. मग आम्ही जे जन्मभर खाल्लं पिल्लं ना ते वाटीत नेऊन ठेवावं लागतं. मग कुठंतरी हे उडत येतात असले पिकं. विचार करा, सगळ्या माईक प्रपंचाचा अनुभव असतानाही जीव जर तिकडं फिरकत नसेल तर त्यांनी काय करावं या जीवनात? तुका बऱ्याच वाङ्मय वाचूनही फायदा होत नसेल तर कुठंतरी निदर्शनात आणायला हवा आपला परमार्थ. हळूहळू ढाळे ढाळे केतुलीने एक वेळे हे ज्ञानोबाऱ्याला प्रकरण माहीत होतं म्हणूनच हरिपाठाची सुरुवात आसोणी संसारीपासून केली आहे आणि त्याच हरिपाठाचा शेवट लटिका व्यवहार सर्व हा संसार केलेला आहे. ही उत्तरोत्तर प्रगती झाल्याशिवाय त्या जीवाला सत्यत्वाचा अनुभव कधीही येत नाही. म्हणून या भूमिकेला पात्र होण्यासाठी आज तुकोबाऱ्याने त्या परमात्म प्राप्तीच्या मार्गाचा अवलंब केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या फायद्याचा विचारही करून ठेवलेला आहे. का मी त्याला चित्तामध्ये धारण केलं? त्याची अनेक उत्तर आहेत. तो परमात्मा काही साधा नाहीये म्हणे. शरणांगता वज्रपंजर अभयदाना तो उदार सकळ देवा तो अगोजर होसे अविकार अविनाश. त्याच्या एवढा व्यापकही कोणी नाही, त्याच्या एवढा सुंदरही कोणी नाही, त्याच्या एवढा समजूतदारही कोणी नाही. जगत कल्याणासाठी त्याच्या एवढा वाटा दुसरा कोणी घेतला नाही. पुतणीला सुद्धा समाधी लागावी एवढा तो गोड आहे बरं. रावणालाही मुक्त करावं एवढं त्याच्याकडे शूरत्व आहे, एवढं त्याच्याकडे शरणांगताला अभय देण्याची एक इच्छाशक्ती आहे. ऐका, कपी कुळ उद्धरेले मुक्त केले राक्षसा हे जर परमात्म्याच्या सानिध्याचं प्रकरण असेल तर आम्ही कुठंतरी त्या परमात्म्याला मानून घेतलं पाहिजे, जवळून अनुभवलं पाहिजे. एका भजनापुरतं मर्यादित नको, कीर्तनापुरतंच ठीक नको. आता सगळ्यांचे चेहरे जरा टवटवीत आहेत. कारण आता किती वाजलेत मला माहीत नाही, पण मला वाटतं 10 वाजले का? 10:15. आता जरा चेहरे टवटवीत आहेत, पण मला अजून पाऊण तासानं तुमचा चेहरा बघायचा आहे. मग कसा होतोय, 1 तासभर गेल्यानंतर कसा चेहरा होतोय हे बघायचं आहे. कारण आमची वयाच्या मर्यादेनुसार, वेळेच्या मर्यादेनुसार जर आमची कीर्तन ऐकण्याची जर कॅपॅसिटी राहत असेल तर ते कीर्तन आमचा उद्धार करू शकतं का याचा विचार मला करायचा आहे. अध्यात्मवादी कीर्तनकार निघाला तर चक झोपी जातात. शंकरस्वामी कंधारकर त्यांच्या शिष्याच्या गावी कीर्तनाला गेले म्हणे आणि विचारसागराचा तरंग कीर्तनात सोडवायला लागले. समोरल्या माणसांना कळल्या गेल्यावर उठून तर जावं का नाही, ते जागेवर झोपायला लागले म्हणा आडवच. त्या कीर्तनात त्यांनी चक हातरून टाकून झोपी गेले. त्या कीर्तनात त्यांनी आपल्या शिष्याला बोलवलं. मी म्हणलं होतं का नाही माझं गिऱ्हाईक नाही आहे म्हणून त्यांनी असाच फेटा आपल्या शिष्याच्या डोक्यावर घातला. ते शिष्य उभारल्यावर मग ते गावातले लोक म्हणले ए आपलं उभारलंय रे आता बसा. मला का बोलायचं आहे, सिद्धांताने एखाद्याला कीर्तन आवडत नाही पण तेच थोडंसं मनोरंजन केलं, थोडंसं हसवलं की मग लयच भारी महाराज होता हो. याला व्याघ्र श्रोता आणि श्वान श्रोता असे 2 प्रकार पडतात. मी तुम्हाला नावं ठेवत नाही, पण आजकाल ही दुर्मिळ अवस्था प्राप्त झाली. कुत्र्याला दगड मारल्यावर ते दगडाला चावते, पण वाघाला दगड मारल्यावर ते दगड कुठून आलाय त्याचा विचार करते बरं.
का गोष्ट सांगावी लागली त्या महाराजाला? सासू सोनाच्या गप्पात तेवढ्या लक्षात ठेवतात. लय भारी सांगितली बघ त्या सासूची गोष्ट. तिला 2 सुना होता, माहीत आहेत का तुम्हाला? हां माहीत आहे की ती गोष्ट. पण अभंग कुठला होता रे? आई ते काय माहीत नाही बाबा, कुठल्या तर संताचाच होता. असे ऐकेवात आम्हाला बाहेर कानावर पडतात. लक्षात घ्या, कीर्तन आजकाल दुर्मिळ होत चालली आहेत. हसेगावकर महाराज म्हणतात उद्या चालून तुम्हाला फड परंपरेचे कीर्तन ऐकणं दुर्मिळ होऊन जाईल. कारण समाजाने तशी इच्छा केली म्हणून आम्हाला तसं वागावं लागलं. तुम्ही विनोदाची इच्छा केली म्हणून आम्हाला विनोदाचार्य व्हावं लागलं. का बोलतोय मी? आजकाल या गोष्टी कुठेतरी कमी प्रमाणात पाहायला मिळतात. मला जास्त वाद या संबंधात घालायचा नाही. माझी वेळ संपत चालली आहे. मला बोलायचं आहे काय, चित्ती एक परमात्मा धरल्यानंतर काय काय होऊ शकतं त्याचा विचार प्रस्तुत अभंगात तुकोबरे करून जातात. आमचा परमात्मा काही साधा नाही आहे, सोपा नाही आहे. त्याला अनुभव घेतल्यानंतर आमच्या जीवनात भरपूर काही प्राप्त झालं आहे म्हणे. अनादी काळापासून भगवंताची संगत करत आलो, त्यामुळे आत्ताही तो परमात्मा आम्हाला गोड लागतोय. एवढंच काय, त्या परमार्थमय जीवनाचा आज एक मुख्य वाटा म्हणजे भजन. ते भजन एवढं गोड लागलं की आजही प्रत्येकजण भजनानंदी होण्याचा प्रयत्न करतो, पण बाकीच्या साधनेत असं पाहायला मिळत नाही. आता तुमच्याजवळ अनेक डोंगर आहेत. तुमच्या गावाजवळ एखादा याज्ञिक त्या डोंगरावर आता कुठं बघायला मिळतो का हो तुम्हाला? यज्ञ करणार 4 बोटाची लंगोड घालून, गोरांजन घालून, 4ही बाजूला गौऱ्या पसरून, 5वा सूर्य डोक्यावर घेऊन वर ओम ब्रह्मदेवाय नमः म्हणून साधना करणारं कुठं पाहायला मिळतो का आता या परिसरामध्ये? आहे का कुठं? का नाही? व्रतवैकल्य करणारे कुठं पाहायला मिळतात का? एखादा सतत फिरत राहणारा एखादा साधू तुम्हाला बघायला मिळाले का आपल्या भागामध्ये? नाहीच. का? कारण त्यांना ती साधना करताना आधी एवढ्या अडचणीला सामोरं जावं लागलंय की प्राप्त झालेल्या परमात्म्याकडे पुन्हा ते साधनेची अपेक्षा केली नाही. त्यांनी 100 यज्ञ केल्यानंतर पुन्हा 101वा यज्ञ माझ्या हातून व्हावा म्हणून कधीच इच्छा केली नाही. 16 सोमवार व्रत करणाऱ्या स्त्रियांना 17व्या सोमवाराचं काही घेणं देणं नसतं. ते मोजून 16 सोमवार करतात. नवरात्राचा 9 दिवसाचा उपवास करणाऱ्या स्त्रियांना कधी एकदा दसऱ्याची पुरणपोळी खाईन असं झालेलं असतं. कारण उपवासामध्ये येणाऱ्या अडचणी, व्रतवैकल्यामध्ये होणारा त्रास, जपतबादी अनुष्ठानामध्ये शारीरिक होणाऱ्या अडचणी, या सगळ्याच गोष्टी एवढ्या दुःखदायक आहेत की प्राप्त झालेल्या परमात्म्याकडे पुन्हा साधनेची अपेक्षा त्याने केलीच नाही. पण एक असा परमार्थिक आहे जो अनादी काळापासून भजन करतो आणि प्राप्त झालेल्या देवाकडे सुद्धा घेईन मी जन्म अशी अपेक्षा करतो. नामदेवराय म्हणतात एवढंच काय देवा, पुढला जन्म जर मला माणसाचा नाही मिळाला तरी मला वारकरीच व्हायचं आहे. म्हणजे मी नाही समजलो ना, मी पुढल्या जन्मात जर तुला जनावर करायचं ठरलं तर पाप दुसरं जास्त वाढलं आणि पुण्य कमी झालं, मग कसा करशील? म्हणजे जनावर झालो ना तर देवा कुत्रा म्हणून जन्माला येईल. मगाशी जेवणं झालेत, पत्रावळ्या पाठीमागं जाऊन पडलेत. कुत्रा जर झालो तर त्या पत्रावळीवरचं खाईन म्हणे. श्वान करशी तरी उचेष्टाचे निमिसे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. नाही रे बाबा, तुला काय कुत्रा करत नाही, तू चांगल्या घरचा दिसतोय, तुला झाड करतो. झाड बोल, कल्पतरू करू का? स्वर्गात जाऊन राहता येईल. म्हणले नको. झाडच करायची वेळ आली तर तुळस म्हणून जन्माला घाल, आयुष्यभर तुझ्या दारात राहीन म्हणे. वृक्ष करसे तरी तुळशीचे निमिसे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. नाही बाबा, तू चांगला दिसतोय जरा बोलण्यामध्ये, तुला काय करतो मनुष्यत्व देतो, पण एखाद्या दिरुबाई अंबानी सारख्याच्या पोटी जन्माला घालतो, म्हणजे सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला येशील. म्हणे नाही देवा, मनुष्य जर करायची वेळ आली तर एखाद्या वारकऱ्याच्या पोटी जन्माला घाल, कारण मी जर त्याच्या पोटी जन्माला आलो तर त्याच्यासारखाच वारकरी होईल आणि माझी कुळ परंपरा धन्य होऊन जाईल. म्हणून नामदेवराचं पसायदान फार गोड आहे. हरी हा कल्प आयुष्य व्हावेत या कुळा, हा कल्प आयुष्य व्हावेत या कल्पनेचे बाधा न हो कवने काय, कल्पनेचे बाधा न हो कवने काय. माझला सकला, माझला सकला हरीच्या दासा, कल्पनेची
पती धारण करण्याची एक मुख्य भूमिका म्हणजे अशी आहे की त्याला प्राप्त करण्याची साधना एवढी गोड आहे, एवढी सुखकर आहे, एवढी सुंदर आहे की आम्हाला पुन्हा पुन्हा ते साधन करावं वाटतं. जेवे गोड तेन अक्षराचा रस, अमृतापेक्षाही कदाचित तो अनुभव आम्हाला जास्त महत्त्वाचा वाटतो. म्हणून पहिली गोष्ट, चित्तात रुक्माईचा पती धारण करण्याची एक मुख्य भूमिका ही. दुसरी, आमचं अज्ञानत्व दूर करण्यासाठी एक मुख्य भूमिकेला पात्र होणारा परमात्मा. कश्यप ऋषींना 2 पत्नी आहेत. दिती मातेला 2 मुलं झाली, एक हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. पण राक्षसी मुलांना जन्म घातल्यामुळं त्यांची योनी भ्रष्ट झाली, त्यांचं गर्भ भ्रष्ट झाला म्हणे. राक्षसी योनीला प्राप्त झाल्यामुळं ते पोट थोडंसं अशुद्ध झालं आहे आणि त्या अशुद्ध झालेल्या गर्भाला शुद्ध करण्यासाठी पुन्हा कश्यपांना आणि दितींना 3 वेळा अवताराला यावं लागलं. पहिला अवतार, ते 3 वेळा अवताराला आल्यानंतर 3ही वेळा परमात्मा त्यांच्या पोटी जन्माला आला. त्याच्यातला पहिला अवतार हा दशरथ आणि कौसल्येचा सांगितलेला आहे, ज्याच्या पोटी राम जन्माला आले. दुसरा अवतार वसुदेव देवकीचा आहे, ज्याच्या पोटी श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले. आणि तिसरा अवतार विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचा, ज्याच्या पोटी ज्ञानोबारे जन्माला आले. ही परंपरा आज तागायत चालू आहे महाराज. कारण आमचा परमात्मा एखाद्या भक्ताला जवळ करतो म्हणजे दुष्टाचं निर्दळन करावं एवढंच त्याचं काम नाही, पण माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव असा जर कोणी प्रश्न विचारला तर तुकोबारे उत्तर देतात, आपणची देव होय, आपणची गुरु होय, ऐसा माझ्या विठोबाचा प्रेमभाव. अर्जुनाचं तत्व जगाला कळावं अशी इच्छा होतीच की, उद्धवाला सांगितलेलं तत्वज्ञान जगताला कळावं अशी इच्छा होतीच की, पण ते जगताने वाचलं नाही, जगताला अनुकरण करता आलं नाही. समाज एवढा अज्ञाने निघाला की त्याला संस्कृत वाचताच आलं नाही. म्हणून परमात्म्याला पुन्हा ज्ञानोबारे म्हणून अवताराला यावं लागलं आणि समाजासमोर काही ग्रंथ निर्मिती करावी लागली. जसं की फॉर एक्झाम्पल, एखाद्या आईला जर 3 मुलं असतील, एक मुलगा 8 वर्षाचा आहे, एक मुलगा 5 वर्षाचा आहे आणि एक मुलगा 3 वर्षाचा आहे. प्रत्येक मुलाला जेवायला वाढताना समान ताटात वाढते का? सारख्या पद्धतीनं वाढते का? नाही. 8 वर्षाचा मुलगा असेल तर चपातीचे 4 तुकडे करेल, 5 वर्षाचा असेल तर चपातीचे बारीक तुकडे करेल, पण 3 वर्षाचा असेल तर आपल्या हातानं कुस करून खाऊ घालेल. ज्ञानोबा आहे तसेच आहेत बरं का. 8 वर्षासाठी अमृतानुभव तयार करून दिलाय. मध्यम वर्गीयासाठी ज्ञानेश्वरी लिहिली आहे आणि ज्याला काहीच जमत नाही त्याला कुस करून तोंडात घातले हरिपाठासारखा एखादा छोटासा. 24च अभंग आहेत, पण अमृतानुभवातलं तत्वज्ञान हरिपाठासारख्या छोट्याशा पुस्तकात पाहायला मिळत असेल तर हा चमत्कार नाही तर काय आहे. कमीत कमी माळकऱ्याने तर हे लक्षात घ्या, फक्त रेडा बोलवला म्हणून ज्ञानोबाऱ्याला ओळखू नका. विसरून जा ज्ञानोबाऱ्याने रेडा बोलला, विसरून जा ज्ञानोबाऱ्याने भिंत चालवली, पण 1 0 0 लागे शून्यचे जी आले एवढे अभंग अवघड गाणारे तो ज्ञानोबार आहे. पण हरिमुखे म्हणा एवढ्या सोप्या परिभाषेत आणून ठेवतात. हा चमत्कार तुम्हाला दिसत नाही का हो? ओम तत्सदिती सूत्राचे जे सार एवढे अवघड अभंग रचणारे तुकोबार आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी म्हणताना हा चमत्कार तुम्हाला दिसत नाही का? या चमत्काराकडे बघून नमस्कार करायला हवा. जसा एखाद्या ग्रॅज्युएशन झालेल्या शिक्षकाला बालवाडीतल्या विद्यार्थ्याला आई शिकवणं जेवढं जड जातं ना, तसं तुकोबाऱ्याला तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी हे लिहिताना तेवढं जड गेले. हे आपण विसरता कामा नये. पण तरी सुद्धा माझा परमात्मा असा आहे म्हणे, तो व्यापक जरी असला तरी अज्ञानत्व दूर व्हावं म्हणून तो अर्जुनाचं तत्वज्ञान जगासमोर घेऊन आला आणि उद्धवाचं तत्वज्ञानही जगासमोर घेऊन आला. अर्जुनाच्या गीतेला ज्ञानेश्वरी म्हणतात आणि उद्धवाच्या गीतेला एकनाथी भागवत असं म्हणतात त्याच्या टीकेला. आणि हे ज्ञानेश्वरी नाव आहे ना, ते ज्ञानोबाऱ्याने दिलेलं नाही बरं का, नंतर नाव पडलं ज्ञानोबाऱ्याच्या ज्ञानेश्वरीला. भावार्थ दीपिका कोणी म्हणत होतं, कोणी त्याला ज्ञानेश्वरी म्हणत होतं, पण ज्ञानोबाऱ्याने त्या ग्रंथाला नाव काय दिले? पूर्ण ग्रंथ झाल्यानंतर आता विश्वात्मके देवे याच्या अगोदरची ओवी, आता मागणी मागायचं त्याच्या अगोदर मी जो ग्रंथ निर्माण केला त्याचं नाव काय? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. बस ज्ञानोबाराय या ग्रंथाला धर्म कीर्तन असं म्हणतात. बस हेच माझं उत्तर आहे. मला काय सांगायचं आहे, 700 श्लोकाचं रूपांतर 9000 ओव्यामध्ये करत असेल तर अजून कुठला देव मनात धरायचा हो? का चित्तामध्ये परमात्मा धरायचं कळालं ना,
भगवंताचे भजनाची गोडी व्यापक आहे, पुन्हा पुन्हा करावीशी वाटते, म्हणून परमात्म्याला चित्तात धारण करायचं. दुसरी मुख्य भूमिका, आमचं अज्ञानत्व दूर करण्यासाठी परमात्मा वेळोवेळी तुमच्या जवळ येतो, वेळोवेळी तुम्हाला शिकवत राहतो. करुणी सायास शिकविती, या न्यायाप्रमाणे तुमच्या जवळ बसतो, तुम्हाला टाळ वाजवायला विना वाजवायला शिकवतो. ही मुख्य भूमिका जर परमात्म्याची असेल तर आम्ही का त्याला चित्तात धारण करू नये? अजूनही एखादं वाङ्मय तुमच्या समोर सांगता येईल, काळजी करू नका, चाल शेवटच होणार आहे आणि बरोबर 11ला कीर्तन सुटणार आहे, तुम्ही काळजीच करू नका. दिवसातला माझा 5वा कार्यक्रम आहे हा. सकाळी एका गावात पारायण केलं आहे, एका गावात गुलालाचं कीर्तन झालं आहे, कथा झाली, पुन्हा ही कथा झाली आणि आता हे शेवटचं कीर्तन आहे. त्यामुळे मलाही 11 वाजता सोडायची इच्छा आहे. तुम्ही जर आत्ता जय विठ्ठल घ्या म्हटलं तर मी घेणार आहे, पण तुम्ही तसे नाही आहेत मला माहीत आहे. तुम्ही 12 वाजेपर्यंत जरी ऐकायला तयार झालात तरी मी काही सांगायला तयार नाही महाराज. मला बोलायचं आहे काय, ऐका. अजून एक तत्व मला तुमच्यासमोर मांडावंसं वाटतं. असा परमात्मा व्यापक असतानाही कधी कधी संत म्हणून नावारूपाला येतो आणि समाजामध्ये जी जी जात आहे ना त्या जातीच्या पद्धतीनं तुमच्यासमोर अवताराला येतो. हे संतत्व कशामुळे सिद्ध होतं? दादू पिंजाऱ्याची एक चरित्र कथा आली बघा. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू. दादू पिंजाऱ्याची एक चरित्र कथा आली, ऐका. संतत्व कशाने सिद्ध होतं? देवालाही काही गोष्टी करता येत नाही, ते संत करून जातात. जे खळाची व्यंकटी सांडो देव असल्या भानगडीतच पडत नाही, दुर्जनाशी संवारी, एवढंच त्याचं काम आहे. वाल्याचा वाल्मिक ऋषी नारद होते म्हणूनच झालाय, नाहीतर राम असता तवात फडशा पाडला असता. लक्षात घ्या, संतत्व कशाने सिद्ध होतं तेवढं सांगून थांबतो, ऐका. दादू पिंजाऱ्याची महती काशीपर्यंत पसरली आणि तिथले काही ब्राह्मण वर्ग मंडळी दादू पिंजाऱ्यांना गुरु करून घेण्यासाठी निघाले चालत चालत. त्यांना वाटलं ज्यांची महती काशीपर्यंत पसरते त्यांचा मोठा आश्रम असेल, हां, अनेक शिष्य संप्रदाय त्यांचे असेल. पण त्यांच्या गावातल्या लोकांना विचारलं की दादू पिंजाऱ्याचं घर कुठं आहे? म्हणजे या गल्लीतनं सरळ जा, त्यांचं घर तुम्हाला दिसेल. ठीक आहे, निघाले. हे दादू पिंजारी दारामध्ये बाज टाकून बसले होते. दाराच्या समोर असं इकडल्या बाजूला दार, इकडल्या बाजूला भिंतीला टेकून बाजावरच बसले होते शांत आराम चिंतन करत. जवळ गेले, त्यांना विचारलं, म्हणले दादू पिंजाऱ्याचं घर कुठं आहे? त्यांनी म्हणले नाहीत मीच दादू पिंजारे. ते म्हणतात हेच त्यांचं घर आहे बघा. ते मातीचं पडायला आलेलं घर, त्याचे किलचनं सगळे कुजलेली, असलं घर बघून त्याला वाटलं अरे येडायस का काय? ज्यांची महती काशीपर्यंत पसरते त्यांचं असलं घर असतं वय, कुठलं तरी येडा असेल म्हणून दिली एक कानाखाली. कोणाची बी चेष्टा करतो, तुला काही कसं वाटत नाही म्हणे, कानाखाली मारली बरं का दादू पिंजार. ते म्हणते काही हरकत नाही, तुम्ही पुढे जाऊन विचारू शकता. पुढे गेले त्यांनी आणि समोर चौकात काही माणसं गप्पा मारत बसले होते. त्यांना विचारलं, का हो दादू पिंजाऱ्याचं घर कुठं आहे? म्हणजे आत्ता तुम्ही त्याच रस्त्यानं पुढं आलात. म्हणजे असं, बरं कुठं राहतात, कुठं ते जातात कुठं, आता कुठं गेलेत का आश्रमात कोणाला विद्यादान? तसलं काही करत नाहीत म्हणे, कुठंच जात नाही, ते दारात बाज टाकून बसलेले असतात. मग त्यांच्या लक्षात आलं, अरे बापरे, आपण ज्यांना गुरु करून घ्यायला आलो आहे त्यांनाच आपण मारलंय म्हणे. आता ते काही आपल्याला शिष्य करून घेतील, पण माफी मागणं आपलं कर्तव्य आहे का नाही? म्हणून तिथपर्यंत गेले, त्यांची माफी मागितली. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही म्हणे, मला माफ करा. दादू पिंजाऱ्याने जे वाक्य बोललंय ते मला कीर्तनात सांगायचं आहे. दादू पिंजारी म्हणतो 4 दिवसाखाली अक्षय तृतीया झाली, त्याला आपण कलश विकत आणतो बाजारातनं, 2 आणतात कलश. किती वेळासाठी ते लागतं घरामध्ये? 1-2 तासासाठी त्याचं काम आहे ना. पूजा झाली, नैवेद्य दाखवलं की संपलं की. पण 2 तासासाठी जे कलश घरात आणला जातो त्याला सुद्धा वाजवून बघतात म्हणे. माझं बोलणं लक्षात आलं का नाही? ज्या कलशाचं फक्त 2 तास काम आहे त्याला सुद्धा वाजवून बघतात. आयुष्यभरासाठी मला गुरु करून घ्यायचं आहे, मला एकदा वाजवून बघितल्यावर त्याच्यात काय होते? संतत्व उगाच सिद्ध होत नाही महाराज. जगताचे घात आघात सोसावे लागतात. उगाच मंदिरात मूर्ती पूजली जाते का? अगोदर त्याला आडवं पाडून त्याच्या अंगावर मूर्तिकार बसवून चन्नी हातोड्यानं मार देतो. टाकेचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही ना, तशा पद्धतीने. म्हणून आमचा परमात्मा एवढा व्यापक असतानाही त्याला जगाचं दुःख सहन करावं लागलं. ज्ञानोबारे परमात्म्याचे अवतार असतानाही चापकाचे फटके धर्म मार्तंडाचे सहन करावे लागले का नाही? ज्ञानोबारेनं डोळे वटारून बघितलं असं तर जागेवर भस्म झाला असतं की होतो. पण एवढं समाजाचं दुःख माझा परमात्मा जर सहन करत असेल तर मग त्याला चित्तात धारण करायला काय हरकत आहे? अजून प्रमाण आहेत, अजून सोडवणूक करता येईल. पण तुकोबाऱ्या म्हणतात नाही, आम्ही तो परमात्मा चित्तात धारण केला ज्यानं आमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण केल्या. नेमका तो आहे तरी कोण? अभंगाच्या पहिल्या एक धरीला चित्ते, एक धरीला चित्ते, एक धरीला चित्ते,
अजूनही तुकोबारे एका वेगळ्या परिभाषेनं अभंगाची सुरुवात करतात. त्याला धरलं पण चित्तात धरलं. का चित्तातच धरलं होतं मी? चित्तात धरण्याची परिभाषा काय? देहानं परमार्थ करणाऱ्याची संख्या आज कमी नाही आहे. हुरूप आला की माळ घालणारे, सण आले की काढून टाकणारे या जगात खूप आहे. त्यांचे सणच वेगळे असतात. जाऊ दे, आता त्याची नावं तरी कशाला घेऊ. पण सप्त्यातला गरजा दिसला की त्यालाही वाटतं आपण बी माळ घालावं. पण सप्त्यापुरतं भजन करणाऱ्यांची अवस्था फार बिकट असते. जो मंदिरापुरतंच भजन करतो त्याच्या चेहऱ्यावर संसारातही सुख नसतं आणि परमार्थातही सुख नसतं. याला तुकोबारे प्रमाण देतात, देवना संसार तुका दोहीकडे चोर. मधल्यामध्ये लटकून राहतो बरं का. त्याला देवही भेटत नाही, प्रपंचही सुखाचा होत नाही. म्हणून मला एकच वाटतं, मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची ही मुख्य भूमिका असायला हवी. तुम्ही फक्त आयुष्यभरासाठी मंदिरात यावं अशा माझा हट्ट नाही आहे. वर्षातनं 7 दिवस तुम्ही या, दिवसातले 2 तास मंदिरात या, पण त्याच्यासाठी या. तुम्हाला बाकीचे कोणतीच बंधनं तुकोबारे घालून देत नाहीत. जेथे कीर्तन हे नामघोष करते निर्लज्ज हरीचे दास, सकळ उत्थंबले रस तुटती पाशभोबंधाचे. ही जर त्या कीर्तनाची फलश्रुती असेल तर आम्ही त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टीनं बघणं गरजेचं आहे का नाही? आम्ही नवजो तया वाटा म्हणून तुकोबारे आपल्या परमार्थाची एक मुख्य शुद्धता आणून देतात. आम्ही नवजो तया वाटा का? बोला की आम्ही नवजो तया वाटा का? देवाला जर आमच्या भजनामध्ये पितांबर फिटलेलं कळत नसेल तर आम्ही नवजो तया वाटा म्हणायला काय हरकत आहे? हा, देवाला जर संतांच्या भजनाच्या नादाला श्रवण करण्यासाठी त्या संतांच्या घरी न सांगता कामं करावीशी वाटत असतील तर आम्ही नवजो तया वाटा म्हणायला काय हरकत आहे? देव कधी कधी कुंभारही झालाय, कधी चांबारही झालाय, कधी कोळीही झालाय, कधी महारही झालाय. होय, वारकऱ्यानं डोंबाऱ्याचा खेळ बघाव का हो? महिन्याला जाणारे वारकरी तुम्हाला विचारलं केव्हा 4 महिन्याला जाणार आहे तुम्हाला विचारत. हे डोंबारी येतात बघा, ते दोरीवर ती मुलगी खेळ खेळत असते, पैशासाठी तिला करावं लागतं. डोंबाऱ्याचा खेळ वारकरी बघतात का? ते म्हणतात असलं वारकऱ्याने बघत जाऊन हो पुढं. पण एक असा डोंबारी होऊन गेला ज्याचं ढोल वाजवायचं काम ह्यानं केलं. हेही प्रमाण आपल्याला माहिती आहे, लाखा कोलाट्याचा ढोल पेटे. मला का सांगायचं आहे, गर्भबंधनात अडकून न राहता कर्माबरोबर केलेली भक्तीच एवढी उत्तम होते की त्याला अडचणी कोणत्याच येत नाहीत. कीर्तन 12च्या पुढं चाललं, 12 वाजता थ्रीपेजचा वेळ झाला आणि 4 दिवसानं आज तुमची पाण्याची बारी आहे. कीर्तनात बसल्या बसल्या त्या खटक्याची आठवण येते का नाही? लांबच बसलो असं तर बरं झालं असं, तवाच्या तवा उठून गेलो असतं, उगत महाराजच्या जवळ बसला. आठवण येण्याची शक्यता आहे का नाही? म्हणून नारदांना कीर्तनात सुद्धा देव मिळेल का नाही याची गॅरंटी कमी वाटायली. का? कारण आज ते काहीतरी बिघाड सोगाड झालंय वाटतं. हां, म्हणजे आले का नाही हे बंधनं? गायक चांगले जमले, मिक्सरच नाही, मूड हाप होतो का नाही? कीर्तनकार चांगला आहे पण समोर पब्लिकच नाही, त्याचा मूड हाप होतो का नाही? श्रोते चांगले जमलेत पण महाराजच मनासारखा नाही. श्रोते वर्गाचा किती अडचणी सांगावं. अचानक वादळ झालं. मला वाटतं गेल्या वर्षी आपलं कीर्तन आज झालंय का? मग गेल्या वर्षी का पलीकडल्या वर्षी काहीतरी आतमध्ये कीर्तन केलं बघा. अचानक पाऊस आला, सगळंच आतमध्ये घ्यावं लागेल का? असे अनेक बंधनं कीर्तनात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यातही देव मिळेल का नाही माहीत नाही. पण नारद भक्तिसूत्रात उल्लेख आहे, नारदे तदर्पिता अखिल चारितः तद्विस्मरण देती परम व्याकुळते. आपलं कर्मही करावं आणि कर्माबरोबर भक्तीही करावी. उगच कोणाच्याही घरी तो परमात्मा लोणी खायला जात नाही. यासाठी पहाटे 3 वाजता उठणाऱ्या गवळणी लोणी काढता काढता आदल्या दिवशी भगवंतांनी कुणाकुणाच्या घरी खोड्या केल्या हे सगळ्या चिरच्या पहाटे निघायच्या. पहाटे प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळा, घुसळण मांडी येले घरोघरी सकळा, नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा, सहस्रपरी कैशा गाती मदन सावळा, घुमघुम करते डेरे घुमती. आपली कर्मही चालू आहेत. आता उजळल्यानंतर मथुरेच्या बाजारात ते लोणी घेऊन विकत जायचं आहे. पण कर्म करताना फावल्या वेळात काय करावं ते गवळण आदल्या दिवशी कृष्णाने केलेल्या लील्याचं वर्णनही करते. म्हणजे हातानं कामही चालू आहे आणि मुखानं कृष्ण लीलेचं गुणगानही चालू आहे. म्हणूनच तिच्या घरी परमात्मा चोरी करायला आलाय बरं का. परमार्थाची मुख्य कर्तबगारी आहे. तुम्ही जर संन्याशी होऊन परमार्थ केला तर लोक तुमच्या फोटोला हार घालतील पण तुमच्या पावलावर पाऊल ठेवणार नाही. होय टाळकऱ्यांनो, जेवढे तुम्हाला तुकोबाऱ्याचे अभंग पाठ आहेत तेवढे बाकीच्या संतांचे आहेत का हो? सहज विचारतो. जेवढे तुकोबाऱ्याचे अभंग पाठ आहेत तेवढे का बरं असं? कारण तुकोबाऱ्याचंच असं चरित्र आहे जे आमच्या चरित्राला थोडं मॅचिंग होत आहे. त्यांच्या आयुष्यातला दुष्काळ आम्हालाही कुठं कुठं बघायला मिळाला आहे.
त्यांना भांडखोर बायको भेटली तसं नाही, सगळ्याचीच अशी नाही, पण काही जणाची आहे. त्यांनाही गावाल्याने हिनवलं होतं तसं आम्हालाही लोक नावं ठेवतातच आजकाल. आजही संसारात आम्हालाही सुख नाही आहे. हे जवळजवळ चरित्र आमचं आणि त्यांचं मॅचिंग होण्यासारखं आहे, म्हणून आम्हाला तुकोबाराचं चरित्र जरा जवळच वाटतं. मला विषय दुसरा मांडायचा नव्हताच, पण व्यापक परमात्म्याचं चिंतन करताना तो परमात्मा शरीरानं आम्ही धारण केला नाही, अवयवानं आम्ही त्याचा विचार केला नाही, मस्तकात त्याचा विचार केला नाही, त्याला चित्तामध्ये धारण केलं म्हणे. चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण, किंवा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अशा अनुभूतीपूर्वक वाक्यानं आम्ही परमात्म्याला आळवण्याचा प्रयत्न केला, त्याला हाक मारण्याचा प्रयत्न केला. ये वो विठ्ठले भक्त जन वत्सले. आम्ही कधी कधी त्याला अशा पद्धतीने हाक मारली, कधी कधी कीर्तनात सुद्धा आम्ही त्याला हाक मारली. रंगा ये वो ये रंगा ये वो ये रंगा ये इच्छा केली. जाऊ दे, ही चाल थोडीशी नवीन वाटत असेल. रंगा ये वो ये, ते मंगेशकराची कृपा आहे महाराज आपल्यावर, म्हणून कधी कधी तिची कहाणी आपण ऐकतो आणि त्याच्यामुळं आम्हाला हे कुठं कुठं शरण लक्षात आहे. मला जाऊ द्या, जास्त फाटे नाही फोडायचे नव्हते, पण आम्ही त्याला शरीराच्या अंगसंगतीत घेतलं नाही, पण चित्तामध्ये मात्र त्याला धारण केलं. भागवतात बोलून आलोय मी. मंदिरात जाण्यासाठी सुद्धा बंधन आहे. तुम्हाला आंघोळ केल्याशिवाय जाता येत, सुतकात तुम्हाला जाता येत, बरोबर. संदीपान महाराज म्हणायचे, बरं आहे तुमचं, म्हणजे 10 दिवस देवाला शिवायचा अधिकार नाही, पण त्या दुरडीला शिवायचा बरा अधिकार आहे म्हणा, ती भाकरीची दुरडी. जाऊ दे, विनोदाचा भाग सोडला तर तिथंही काही बंधनं आलीच ना. कुठेही तुम्ही एखाद्याला पोचवून आला तर आंघोळ केल्याशिवाय तुम्हाला देवाची पूजा करता येत नाही. म्हणजे परमात्म्याच्या शरीराच्या संबंधानं सुद्धा काही भूमिका बंधस्थ आहे, पण चित्तामध्ये धारण करण्यासाठी कोणतीच बंधनं नाही आहेत. पण चित्तात धारण करण्याची प्रक्रिया काय, त्याला हृदयात आणायचं असेल, चित्तात आणायचं असेल तर मग नेमकी प्रक्रिया कोणती. तुकोबारे म्हणतात, अगोदरच मगापासून म्हणायला वेळेस सोडतो, तुझं घड्याळाकडे लक्ष आहे का जरा, एकदा मधलं भजन घे रे, मग सांगतो की चित्तात कसं आणावं लागतं परमात्म्याला. एकदा मधल्या भजनानंतर तेवढ्याच 1 मिनिटामध्ये परमात्म्याला चित्तात आणण्याची कोणती प्रक्रिया तुकोबाराने अनुभवली त्याचा विचार करायचा आहे. सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं भजन करू. पण एक धरीला चित्ती, नेमकं कोणत्या प्रक्रियानं तो एक परमात्मा तुमच्या चित्तामध्ये आला त्याचा विचार सांगून कीर्तन थांबवायचं आहे. सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं भजन करूयात. विठोबा रखुमाई Oh
या अभंगातून त्याची फलश्रुती व्यक्त करतात. आता फलश्रुती सांगणे इतपत वेळ नाही. एका पहिल्या चरणानं मला कीर्तन थांबवायचं आहे. हां, तुम्हाला जर खरंच या अभंगाचा अर्थ सांगायचा झाला तर एका महाराजांचं नाव सांगतो. फोन नंबर काही नाही माझ्याकडं, पण त्या महाराजांची ओळख चांगली आहे. त्यांच्याजवळ जायचं आणि म्हणायचं या अभंगाचा अर्थ काय. त्यांनी जर सांगितला ना तर दुसरा म्हणजे लई मस्त असं अभंग सोडवतात ते. तुम्हाला ओळख असेल होते, पुणे जिल्ह्यामध्ये एक देहू नावाचं गाव आहे, माहीत आहे? तिथे कीर्तनकार आहेत बघा, जगद्गुरू तुकाराम महाराज. नाव ऐकून असाल की. त्यांच्याजवळ जायचं आणि विचारायचं महाराज या अभंगाचा अर्थ काय. बस त्यांनी सांगितल्यावर त्याच्या पुढं काहीच नाही बरं का. कारण त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, तिथं आम्ही 9 ते 11 हे अभंग सोडू शकतो. बाय एका अभंगावर आम्ही गाड्या घेतल्यात. लक्षात, एक अभंगावर आमचा संसार सुखाचा झालाय. तिथं तुम्ही आम्ही कोण या 2 तासामध्ये याचा विचार सोडवणं. तर खरं पाहायला गेलं तर एकाही प्रमाणाचा विचार जेवढा सांगता येईल तेवढा कमी आहे. मी एक या शब्दावर जास्त जोर देऊन बोलतो. ऐका, एकच का. त्याला धारण करण्याची प्रक्रिया कोणती. तुम्ही त्याला धारण करत असताना, त्याची संगती करण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या पाठीमागं कोणती साधना वापरलात त्याचा विचार मला तुमच्यासमोर सांगायचा आहे. तुकोबारे म्हणतात आपण साधन निवडण्यापेक्षा त्यालाच विचारलेलं काय हरकत. ज्या नवऱ्याबरोबर संसार करायचा आहे त्या नवऱ्याला काय आवडतं हे जाणून घेणं पत्नीचं कर्तव्य का उपकार आहे. मी त्या नवऱ्याचं म्हणत नाहीये. आता आपल्याही गळ्यामध्ये एक मंगळसूत्र आहे 108 मण्याचं, आणि आपल्याही कपाळी त्याच्या नावाचा गंध आहे. आता आपण बायका झाला तर तो आपला नवरा झाला. आता त्या नवऱ्याला काय आवडतं हे या बायकांनी जाणून घेणं कर्तव्य का उपकार आहे. मग आपण शोधायची गरजच नाही. त्याला स्वतःहून सांगितलंय ना, मी साम वैकुंठे योगी नाम हृदय रवो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि परितयापासी पांडवा मी हरपला वसावा जेत नाम घोष बरवा करती माझा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती कै एकादिने वैकुंठा जावे ती वैकुंठची केले आगवे ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. एवढंच काय. ज्या कीर्तनामध्ये परमात्मा पितांबर फिटोपर्यंत नसतो ते कीर्तन सप्त्यातलं होतं का जागराचं होतं. हाय 7 ते 9 होतं का 9 ते 11 होतं. काळी 2ला होतं का पांढरी 4ला होतं. धोत्र सुती घातलं होतं का पॉलिस्टर घातलं होतं. कीर्तनात मला बी देव नाचवायचं आहे. हो सांगा की कुठल्या स्वरात भजन करू. अभंग कुठला घेऊ, नामपर रूपकर का मागणीपर का काल्याचा. मला देवाला नाचवायचं आहे, सांगा काय करू. भागवतात विषय येणार आहे, मला नाही आत्ता सांगायचा तो. पण त्याच बासरीला गोपिकेंनी विचारलं की देवाच्या ओठापर्यंत जाण्यासाठी काय करावं लागतं. त्यावेळेस बासरीनं उत्तर दिलंय, इथं तप लागू होत नाही, तिथं ध्यान लागू होत नाही, व्रतवैकल्य लागू होत नाही, काहीच करायची गरज नाही. फक्त मधून पोकळ झालं का देव लगेच ओठापर्यंत घेऊन जातो. मधून पोकळ पाहिजे हो फक्त. मोकळे मन रसाळ वाणी याती गुणी संपन्न. त्याला जे आवडतं तेच करण्याचा प्रयत्न करा. त्याला जेवढं लागतं तेवढंच द्यायचा प्रयत्न. फापट पसारा करायचाच नाही. आपली साधना एवढी उत्कृष्ट असावी की देवालाही आपल्या बायकोला ढकलून द्यावंसं वाटेल आणि आपला एखादा भक्त समोर आल्यावर त्याला छाती पुढं करून लात मारावी अशी इच्छा त्यानं दर्शवायला पाहिजे. मी लक्ष्मी डावलोने केली परती फेडोने कौस्तुभ घेतला हाती ओढवली वक्षस्थळाची वाखाणी ती चरणरजा अजूनही पाऊलाची मुद्रा हृदय वायगा सुभद्रा जयाच्या दैव समुद्रा जतने लागे. थोडासा बाजूला ठेवा हा विषय. मला 1 मिनिटामध्ये त्याचं उत्तर देऊन थांबणार आहे. ऐका, ज्या पतीशी आम्ही संसार करणार आहोत त्या पतीच्या आवडीनिवडी जर जाणून घेतल्या तर तो पती आपल्या स्वाधीन येणार नाही का. होय. घर रिगे झाले पट्टराणी बळे. पट्टराणी आणि बाकीच्या राण्या काय फरक असतो. बाकीच्या राण्यांना राजाचं सगळं म्हणणं ऐकावं लागतं, पण पट्टराणीचा राजा सगळं ऐकतो बरं का. बस म्हणलं की बस, उठ म्हणलं की उठला. हां, कधी कधी हां हो हो राम घे धनुष्य. त्याला रामही व्हावं लागलं. कोणीतरी वानर होते, महान पतिव्रता होत्या ज्यांनी भगवंताला एवढ्या कट्टरतेनं प्राप्त करून घेतलंय. रामदास स्वामी पंढरपूरला गेले आणि त्यांनी पंढरीनाथाला बघितलं. त्यांनी जाब विचारला, येते का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघ श्यामा. येते का रे उभा श्रीरामा काय केले अयोध्या नगरे येते वसविले पंढरे. येते का रे उभा
श्रीरामा. अनेक प्रसंगातून याची उत्तर देता येतील. मला उत्तर देऊन थांबायचं आहे. चित्तात परमात्मा धारण करणं म्हणजे त्याच्या संगतीत जर तुम्हाला राहायचं असेल तर त्याच्या आवडीनिवडी तुम्हाला जाणून घ्यायला हव्यात. मग त्याला काय आवडतं? हरिकथेची आवडी देवा. माझे भक्त गाती जे ते नारदा मी उभा ते वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ. आम्ही भजनानंदी झालो म्हणून तुकोबाऱ्याचा एक अभंग फार गोड आहे. आम्हा घरी एक गाय दुबत आहे, पान्हा नसमाये त्रिभुवनी, वानते सावळी नावते सुंदरा, चरे वसुंधरा 14 भुवनी. दिवसभर जरी सरत निघाली ना तर ती गाय रात्री आमच्या दावणीला येते ना आम्हाला दूध देऊन तृप्त करते. अशी आमची गाय आहे म्हणे. ज्याला चरायला सोडलं तर 14 भुवन सुद्धा पुरत नाहीत. एवढा व्यापक परमात्मा आहे. त्याची अतिव्याप्ती शोधायला गेले तर अनेक भुवन पालती घातली तरी तो कुठवर हे सांगता येत नाही. पण शेवटी सगुण साकार झालो. तो आमच्यासाठीच काम करतो. तर आमच्याच घरामध्ये का असं काय केलात तुम्ही? तर त्याची आवड जाणून घेतली, त्याला जे आवडतं ते सगळं दिलं. आता आम्हाला घाबरण्याची काय गरज आहे? गळ्यात मंगळसूत्र असेल तर कुठलाही परपुरुष वाकडी नजर ठेवू शकत नाही. आणि कपाळी जर गंध असेल तर रस्त्याच्या कडेला झाडावर गेरू आणि चुना काबर लावतात. ती झाड उगवतात की त्याला पांढरा आणि लाल कलर दिला जातो. का बरं? ते शेतकऱ्याला कळावं हे आपलं झाड नाही, ते सरकारचं आहे. ह्याला बी गेरू चुना त्याच्यासाठीच लावायचा बरं का. ते काळ रूपे शेतकऱ्याला कळालं पाहिजे हे आपलं झाड नाही, ते सरकारचं आहे, रिझर्वेशन केलेलं आहे, ह्याच्यावर आपण पाश टाकू शकत नाही. हे त्याला कळावं म्हणून कपाळी गंध लावावा. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कापीजे कळी काळ तया भेदे. चित्तात परमात्मा धारण करणं म्हणजे त्याच्या संगतीचा सहवास प्राप्त करून घेणं. पण त्याला चित्तात धारण करण्यासाठी तेच उत्तर देऊन थांबतो की त्याची आवड जाणायला शिका. मग त्याला काय आवडतं? हरिभजन आवडतं. त्याला काय आवडतं? संत संगती आवडते. त्याला काय आवडतं? टाळ विण्याचा नाद ज्याला आवडतो त्या परमात्म्याला जर तुम्हालाही चित्तात धारण करून घ्यायचं असेल तर आजपासून सुरू झालेला अखंड हरिनाम उत्सव, आता कीर्तन झाल्यानंतर होणारा जागर, पहाटे होणारा काकडा, सकाळी होणारं पारायण, गाता भजन, दुपारची कथा, हरिपाठ, अन्नदान, रात्रीचं पुन्हा कीर्तन, असं एक नाही दोन नाही, जवळ आजपासून 7 दिवस आणि 8वा काला, असे खूप दिवस जायचेत बरं का. त्यामुळं देवाला आवडतं म्हणून या. सोयाबीनला भाव मिळावा म्हणून येऊ नका. आपल्या पोट भरण्यासाठी येऊ नका. आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून येऊ नका. त्याला आवडतं म्हणून या आणि त्याला आवडतं म्हणूनच करा. काय होईल? तो तुमच्या चित्तामध्ये धारण होईल. पण आता चित्तात धारण केल्यानंतर काय होईल ते नाही झाले अवघे काम. आता कुठली कुठली कामं झाली नका, आता संपला वेळ. त्यामुळे एकाच प्रमाणानं आजचं कीर्तन थांबतंय. बघू उद्या या, सांगतो मग काय असेल ते. कम बॅक उद्या या. भागवतात जर जमलाच तर या अभंगाचा पुन्हा तेने झाले अवघे काम. काय काय कामं झाली याचा विचार जेवढा बोलेल तेवढा कमी आहे. पण आता मात्र थांबतो. अगदीच सुंदर असं नियोजन आहे. सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत, सर्व जमलेला हा समाज आहे, सगळी तरुण वर्ग एकत्र येत आहेत. त्यामुळे या तरुण वर्गांचे सुद्धा मानावे तेवढे आभार कमी आहेत. कारण ते भजनाला येत नाहीत महाराज, पण हजार हजार लोकांच्या पंक्ती वाढायला मागं पुढं बघत नाहीत, ते पाठीमागं. त्यामुळे त्यांचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. उगं टाळ वाजवल्यानंतर ह्यांचं कसं व्हायचं? उपासमारीची वेळ की तिकडेही काही जणांनी लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे तिकडल्यांचंही तेवढं योगदान श्रेष्ठ आहे, इकडल्यांचंही तेवढं श्रेष्ठ आहे. तुम्हाला वाटतं का फेटा बांधणारा लय महान आणि पत्रावळ्या काढणारा लय कमी? अरे पत्रावळ्या काढायचं काम कृष्णाने केले, बघू 7व्या दिवशी ते बी विचार येणारच आहे. त्यामुळे आत्ता याचा विचार न करता मला एवढं मात्र सांगून जायचं आहे की अशा उत्सवाला सर्वांनी यावं, एकत्र येऊन हा उत्सव सर्वांनी पार पाडावा आणि या उत्सवाची शोभा वाढवावी ही सर्वांच्या चरणी विनम्र भाव प्रगट करून झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या आईवडिलांच्या चरणी जमलेला सर्व श्रोतेवृंद समाज यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम करविली. तैसे केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे किंबहुडा तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येत माझे जे उरले पायिक पण तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तेने झाले अवघे काम निवारिला भवश्रम. सांगा बोला. नागोबाची वाडी बोला. कामन फार तुका मन
तुका मन